आज आपण दोन पदार्थ बनवणार आहोत, तिळाची चिक्की आणि तीळ शेंगदाण्याचे लाडू। तर मी इथं 2 वाट्या तीळ भाजून घेतेय। तीळ आपले भाजून झालेले आहेत। आता कढईत मी थोडंसं तूप टाकते, अर्धा चमचा, आणि 1 वाटी गूळ, गूळ वितळला की त्याला जरा थोडंसं 2 मिनिटं चांगलं गरम होऊन द्यायचंय। आणि एका वाटीत किंवा प्लेटमध्ये पाणी घेऊन आपल्याला बघायचंय पाक तयार झाले का नाही। अशी गोळी झाली की समजायचा पाक झालेला आहे। मी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तर 1 वाटीच तीळ मिक्स करते त्याच्यामध्ये। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। आता मी पोळपाटाला तूप लावून ठेवलेला आहे। हे मिश्रण आपल्याला पोळपाटावर टाकून तर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। थंड व्हायच्या आत आपल्याला हे भरभर लाटायचंय। थंड झालं की मग ते लाटले जाणार नाही। आणि वड्या पाडून घ्यायच्यात आपल्याला। आता वड्या पाडून झाले की आपल्याला थंड होऊन द्यायचंय आणि मग आपल्याला त्या वड्या काढायच्यात। ह्या तिळाच्या वड्या अगदी छान होतात, तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपण बनवूयात तीळ शेंगदाण्याचे लाडू। तर मी इथे 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। चांगलं बारीक करून घेतलं की आता आपण एका परातीत काढणार आहोत। आणि सर्व एकत्र मिक्स करायचंय चांगल्या हाताने। हे असे आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचेत। हे झाले आपले तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू। ह्या दोन्ही रेसिपी आवडल्या असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।